हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आज सकाळच्या पूजेपासून ते दुपारच्या एडिटिंगपर्यंत माझा दिवस कसा जातो ते तुमच्यासोबत शेअर करते. सकाळची सुरुवात होते सगळ्यात आधी वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकताना. कारण काम चालू असताना बाकी सगळं मॅनेज करावंच लागतं. त्यानंतर शांतपणे देवाची पूजा करणे. ही वेळ माझ्यासाठी खूप खास असते. सकाळच्या सगळ्या गडबडीतून थोडासा पॉज घेऊन मन शांत करण्याची हीच वेळ असते. देवांना स्वच्छ पाण्याने आंघोळ घालते, छान पुसून पुन्हा जागेवर ठेवते. दिवा लावते, धूप दाखवते आणि मनापासून फुलं अर्पण करते. आणि घरात एक सुंदर पॉझिटिव्ह एनर्जी पसरतो. देवाजवळ बसून थोडा वेळ प्रार्थना करते. काही खास मागत नाही, फक्त सगळ्यांसाठी सुख, समाधान आणि आरोग्य मागते. खरं सांगायचं तर ही काही मिनिट मला दिवसभरासाठी एनर्जी देतो. नंतर तुळशीसमोर अगरबत्ती लावून नमस्कार करते. या सगळ्या शांततेत मनाला एक वेगळीच शांती मिळते आणि असाच पॉझिटिव्ह सुरुवातीने माझा दिवस पुढे सुरू होतो. ही काही मिनिट माझ्यासाठी खूप खास असतात, जिथे मी स्वतःसोबत थोडा वेळ घालते. पूजा झाल्यावर लगेच किचन ड्युटी सुरू होते. भांडे लावणे, सगळे सेट करणं. कालचे आणि सकाळचे जी भांडी स्वच्छ धुतलेली असतात त्यांना गॅस प्लॅटफॉर्मवर अगोदरच काढून घेते. त्यानंतर स्टेप बाय स्टेप सगळी भांडे अरेंज करते. पतीले मोठे बॉक्समध्ये, प्लेट्स त्यांच्या जागेवर आणि बाकीचे सगळं नीट सेट करून घेते. असं व्यवस्थित अरेंज केलं की स्वयंपाक करताना किंवा जेवण वाढताना भांडी लगेच मिळतात. म्हणून मी आधीच सगळी भांडी लावून घेते, ज्यामुळे पुढचं काम खूप सोपं होतं. छोट्या छोट्या गोष्टी व्यवस्थित ठेवल्या की पूर्ण दिवसाचं काम खूप इझी होतं. वीकच्या सुरुवातीला मी एक छोटासा पण खूप इम्पॉर्टंट रिसेट करते. माझा हा मिनी स्टील मसाल्याचा डब्बा. संपूर्ण वीकभराचा स्वयंपाक याच्यावर अवलंबून असतो. सगळे मसाले एक एक करून रिफिल करते. हळद, तिखट, धने पावडर, जिरे, मोहरी, गरम मसाला. प्रत्येक मसाला फ्रेश भरला की एक वेगळीच सॅटिस्फॅक्शन मिळते. सगळं नीट स्वच्छ करून डब्यात परफेक्ट अरेंज करते. असं व्यवस्थित सेट केलं की डेली कुकिंग खूप सोपं आणि एन्जॉयबल असतं.
त्यानंतर कुकरमध्ये डाळ भाताचा डब्बा लावून घेते. as they flow down, and their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude, I am found. Oh, whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm, the stars and the moon teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath. आणि सोबतच डाळ तांदूळ स्टोरेज पण नीट अरेंज करून घेते. मी नेहमी डाळ स्टोरेज करताना थोडीशी मसूर डाळ मिक्स करून ठेवते. तूर डाळमध्ये मसूर डाळ मिक्स केल्याने डाळ जास्त पौष्टिक बनते, पचायलाही हलकी होते आणि शिजवायलाही थोडी लवकर होते. थोडासा चेंज पण रोजच्या स्वयंपाकासाठी खूप युजफुल असतो. मी तांदूळ आणि गहूसाठी अशी रेक्टँगल ॲल्युमिनियमची बॉक्स लोकल शॉपवरून बनवून घेतलेली आहे. या बॉक्समुळे मला छोट्या जागेमध्येही सगळं कडधान्य नीटली स्टोरेज करून ठेवता येतं. स्पेस कमी असला तरी सगळं व्यवस्थित ठेवणं खूप इझी होतं. आणि खरं सांगायचं तर यामुळे माझी खूप मोठी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेली आहे. डाळ आणि तांदूळ यामध्ये मी खास स्टोरेजसाठी बनवलेली मेडिसिन टाकत आहे. यामुळे किडे लागत नाही आणि सगळं धान्य जास्त दिवस सेफ आणि फ्रेश राहतं. ही मेडिसिन स्पेशली कडधान्यासाठी बनवलेली असल्यामुळे वापरायला सेफ आहे. छोट्या किचनमध्ये स्मार्ट स्टोरेज असणं खूप महत्त्वाचं असते. स्टोरेज मेडिसिन वापरल्यानंतर ते नीट आणि काळजीपूर्वक ठेवणं खूप गरजेचं आहे. विशेषतः लहान मुलांच्या हातापासून दूर ठेवावं. जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि हे तुम्हाला मेडिकल स्टोअरवरही सहज उपलब्ध होईल. यानंतर दही डब्यात लावून ठेवते. या उन्हाळ्याच्या दिवसात दही तर घरात असायलाच हवं, कारण दहीमुळे पोटाला थंडावा मिळतो आणि शरीराला खूप रिफ्रेशिंग वाटतं. गरमीमध्ये अशा थंड्या तासीरच्या गोष्टी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यानंतर गरम गरम पोळ्या बनवते. घरात फ्रेश चपातीची खुशबू म्हणजे वेगळंच सुख. दुपारचं जेवण साधं पण मनापासून. 2 पोळी, सलाद आणि ठेचा. मराठी घरात ठेचा नाही तर जेवण कंप्लीट होतच नाही. बीन्सची भाजी, मिक्स वरण आणि थंड थंड ताक. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth. थोडीशी माझ्या मिनी गार्डन बाल्कनीची झलक. इतकी उष्णता असतानाही सगळं किती ग्रीन आणि फ्रेश दिसतंय. रियांकला झोपवल्यावर माझा मी टाईम सुरू होतो. आज अनबॉक्सिंग व्हिडिओ शूट करते. मिशोवर 4 ते 5 एप्रिलपासून सेल सुरू होणार आहे. त्यासाठी कंटेंट तयार करते. खरं तर माझ्या मिठाच्या डब्याचा कॅप तुटलेला होता, तर सेरेमिक जार घ्यायचाच होता आणि त्यात बहाण्याने अनबॉक्सिंग व्हिडिओ पण शूट झाला. यासोबत मी वुडन स्पून पण मागविलेले आहे, पण ते आतापर्यंत मला रिसीव झालेले नाही. तसंच ह्या काचेच्या बरण्यांमध्ये सुद्धा मी चायपत्ती आणि साखर टाकून ठेवते. ह्या बरण्यांचं झाकण वुडनचं आहे आणि त्याला रबरसुद्धा आहे,
ताकी तो एअरटाईट असावा. बरणी आणि सिरेमिक जार ह्या दोघांची क्वालिटी पण खूप छान आहे. याचसोबत अजूनही काही किचन फाइंड्स आहेत, ते तुम्हाला माझ्या इन्स्टा पेजवर मेक इट सिम्पल एव्हरीडेवर लवकरच पाहायला मिळतील, म्हणून नक्की फॉलो करा, मिस करू नका. आणि हो, फुल अनबॉक्सिंग व्हिडिओ तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर मेक इट सिम्पल एव्हरीडेवर चेक करू शकता. दुपारी सगळे झोपलेले असतात आणि हाच माझा एडिटिंग टाईम असतो. व्हॉइस ओव्हर, एडिटिंग हे सगळं शांततेत केलं की खूप प्रोडक्टिव्ह वाटतं. घर, बाळ आणि माझं काम हे सगळं बॅलन्स करत माझा दिवस असा असतो. गृहिणी असणं म्हणजे फक्त घर सांभाळणं नाही, तर प्रत्येक क्षण सुंदर बनवणं असतं. तुम्हाला असा सिंपल आणि रिलेटेबल रूटीन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच होम केअर, किचन अस्थेटिक आणि डेली लाईफ व्हिडिओसाठी माझ्यासोबत जोडलेले राहा. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर. बाय.